शब्द चुकतात. लोक मान्य करत नाहीत मी घोडा आहे त्याला माझं नाही बोला नको तिथे आता. शांततेने बसा. जेवढं तुम्ही शांत बसा तेवढं कीर्तन चाललं होतं. मग शांत केव्हा बसायचं? इथे दोन कीर्तन चालतात एकाच घोंगडीवर. एक नारदीय कीर्तन, एक भागवतीय कीर्तन. ज्यावेळेस लावणी मृदंग श्रुती टाळू घोष चालतं ना ते नारदीय कीर्तन, काहीतरी गायन केलं जातं, तेव्हा अजिबात शांत बसू नये. टाळी वाजवायची, मुखाने जे म्हणता येईल ते म्हणायचं. आणि भागवतीय कीर्तन ऐकण्याची पद्धत तीच मांडी वाढलेली. वक्तव्य ज्यावेळेस सुरू असतं तेव्हा चुकूनही एक शब्द बोलतो. नारदीय कीर्तनात गायनात जर टाळी नाही वाजवली तर पाप होतं, पण भागवतीय कीर्तनामध्ये एक शब्द जरी चुकीने उच्चारला गेला आपल्याकडनं तर महापाप. आणि पूर्वी जे झालेले असतील ते नष्ट करण्यासाठी या सप्ताहाचं नियोजन आहे. तुम्ही म्हणून 7 कीर्तन का? आता काही काही लोकांचं कसं असतं माहिती का, ते ऊसतोड कामगार पाहिलेत का तुम्ही? गावात त्यांना रोज काम मिळत नाही म्हणून ते कुठल्या तरी कारखान्यावर आपल्या गाड्या लावतात. म्हणजे रोज त्यांना रोज शोधायचं काम नाही. डेली उठलं म्हणजे त्यांचं सुरूच आहे. मग काही लोक 4-4 महिने पेमेंट घेत नाहीत मुकडदम करून, पण घरी येताना सगळे पैसे असतात, कर्ज फेडतात. काहीची पद्धत चुकते, ते गाडीही विकून पायी घरी येतात. मग या सप्त्यात काय ठेवलं की आपलं पाप क्षालन व्हावं, पण इथेच रोज दोषांचं पाप करायचं आणि अजून पुन्हा सप्ताह संपेपर्यंत पहिलं जर फेडायचंच नाही, अजून दुसरी सोसायटी पुनर्गठन. म्हणजे पहिली 15,000 होती, आता पुन्हा 35 करोड. मग असे लोक काय वाट पाहतात? सोसायटी माफ होईल. भरणाऱ्यांनी भरूनही दिल्या, रेबिटही ग्रहण केले आणि हे वाटच पाहतात महाराज सोसायटी कधी माफ होईल, महाराज इलेक्ट्रिक बिल कधी माफ होईल, महाराज फुकटचे गहू तांदूळ केव्हा मिळतील. म्हटलं कोरोना पुन्हा येऊ दे. त्याची पात्रता आहे. दुपारी भजन, रामकथा, श्रीमद भागवत, देवानेच सांगितलेल्या कथा. भागवत शब्दाचा अर्थ आहे भक्त. ऐकायचे तुम्ही भक्त भागवत. सर्व भक्तांच्या आणि भगवंताच्या मिलनाच्या ज्या कथा आहेत त्याही कुठल्या सूत्रातून, नारदीय भक्ती सूत्रानुसार जर पाहत असाल तर रामकथा किंवा भागवतामधलं पूर्वविराग, मिलन आणि विरह या 3 व्यथांमधून जाणाऱ्या भक्तांसाठी अवतरित झालेले भगवान स्वतः सांगतायत, मी का आलो? माझा जन्म एका दिव्य कार्यासाठी झालाय. जन्म नाही, पण ते स्वतः म्हणतायत माझा जन्म झाला. कशासाठी झाला? पहिलं दिव्य काम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पुन्हा मी अवतरित होतो या एकाच कार्यासाठी. मग त्या येणाऱ्या भगवंताचे गुणानुवाद एका दिवसाने आमचं समाधान होणार नाही म्हणून एक सप्ताह, एक आठवडाभर आम्ही ठेवलं. महाराज सायंकाळी भगवंताने कथन केलेलं ज्ञानेश्वरी किंवा श्रीमद भागवतावरची प्रवचन, संध्याकाळी दिव्य असा वारकरी संध्येतला हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तन. हे सगळं झाल्यानंतर 7 दिवस पर्यंत पहिल्या दिवशी रूप कीर्तन, गुण कीर्तन आणि तिसऱ्या दिवसापासून भक्त संत यांच्या कथा. 5वा 6वा 2 दिवस प्रबोधनासाठी मोकळे आणि 7व्या दिवशी देव प्रसन्न झाले असं गृहीत धरून त्या देवाकडे मागणं मागायचं. आणि ज्याने मागणी पूर्ण केली त्याचं लीला कीर्तन उद्या सकाळी महाराज करणार आहे. विठ्ठल विठ्ठल टाळ्या तर वाजवायच्याच असतील खरोखर, कारण कीर्तनामध्ये देव अदृश्यपणे उभा असतो. स्वाध्याय परिवारवाले काय सांगतात माहितीये का? योगेश्वर इज अनसीन गेस्ट इन युअर हाऊस.
अदृश्य असा प्रत्यक्ष पाहुणा तुमच्या घरात योगेश्वर आहे. आपण जे जे करतो ना तो ते पाहतो. मग अशा नुसत्या टाळ्या जर वाजत राहतं मग यांना 25% सबसिडी. थोडं चांगलं 50% वाजवत असेल तर त्या यांना थोडं जास्त द्यायला काही हरकत नाही. पण जे देहाभान अर्पण टाळी का वाजवायची असते टाळी? मागे एकदा जवळपास डोंगरेजी महाराज 25-30 वर्षापूर्वी जळगावला भागवत कथा करणार होते. पण अचानक त्यांचं देहावसान झाल्यामुळे रमेश भाईजी वजा त्यांचेच शिष्य त्यांनी कथा केली होती, श्रीमद भागवत कथा. तर सुदाम चरित्र सांगताना त्यांनी तिथे जळगावला 7व्या दिवशी कथानक सांगितलं होतं. टाळीचं महत्व सांगताना टाळी वाजवणे. भोजन की मजा थाली से. जेवण जर करायचं असेल ना पदार्थांपेक्षा पदार्थ वाढण्याच्या प्रणालीवर जेवणाऱ्याचं समाधान आहे. वाढलेले कसे? शक्यतो पातळ भाजी डाव्या हाताला असते, पोळी भाकरी उजव्या हाताला असते. कोरडी भाजी असेल तर तिच्या शेजारी ती पोळी असते, पातळ भाजी शरीराच्या जवळ असते डाव्या बाजूला. मग काय काय म्हणतात महाराज तुम्ही तर खूपच भाजी पाहताय, जर उजव्या हाताला झाली तर काय? तुम्ही काहीही वागा, पद्धती ही आहे. जर मान्य करत नसाल तर तुम्हाला जसं पटेल नाही का पातेल्यात सगळं कालवून घ्या, हलवून घ्या, मान्य करायचं नाही ना मग तुम्हाला जसं पटेल. पण जर पद्धत पाहिजे असेल भाकरी किंवा पोळी उजव्याच हाताला पाहिजे, पातळ भाजी जेवणाऱ्या चट्ट जवळ डाव्या बाजूला आणि त्याच्या पुढे कोरडी भाजी. साग भाजी येते तो पॅटर्न आहे. जी कोरडी असते वो साग है और भाजी जिने पतला देते ती जवळ. एखाद्या सांगितलं महाराज समजा ती उजव्या बाजूला झाली तर काय होईल? काय होईल पाहून घ्या. आता आपला खानदेश पट्टा आहे सगळं, पूर्व पश्चिम काही असेल, पूर्वजांनी नाव ठेवलेलं आपलं. मुलीचं जर लग्न जमवायचं असेल तर जेवणाचं ताट व्यवस्थित वाढावं लागतं. सगळेच पाहुणे म्हणजे मुलगी पाहायला येणारे पैशासाठी आपापलेले नसतात. काही संस्कृती पाहतात, काही संस्कार पाहतात, काही खानदान पाहतात. ज्यांना हे तिघही कळत नाही ते फक्त पैसेच पाहतात. मग त्यांच्याबरोबर मुलगीच नाही माकडे पाठवलं तरी घेतलं, पैसाच पाहिजे ना त्यांना. त्यांना काय संस्कृती आणि संस्कार करणार आहे? बसले व जेवायला सगळे असे शर्ट वगैरे घातलेले आमच्यासारखे 2-3 वारकरी होते. आता आमच्या वारकऱ्यांमध्ये काही सगळेच वारकरी शर्ट उतरवून जेवत नाही. काही फुल पेमेंट असतात, काहीच अप्रुव्हलच मंजूर झालेलं नाही, त्यामुळे ते शर्टही काढत नाही. माणसाचे एक आमचा वारकरी त्या पाहुण्यांमध्ये जेवायला बसलेला. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे भाजी झाली उजव्या बाजूला पातळ आणि पोळी झाली तिकडे. मग आता ती पोळी घ्यायला चाललं तिकडे, तोपर्यंत हे कोपरं त्या भाजी ते पोळीचं तुकडं तोडलं, इकडे आला आणि ते कसं तरी जमा करून तिथपर्यंत आणला. तर हे शिंतोडे 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 सगळं पांढऱ्या शर्टा. शेजारचा वारकरी म्हणायला लागला, म्हणजे भाऊ काय याचा अर्थ? मुलगी पसंत नाही. वाढायचं काम पोरीचं नाही, त्याच्यावर लक्ष द्यायचं काम पोरीच्या आईचं आहे, आजीचं आहे. हेच वडील जे जे करीती तया नाम धर्म. येते अनुष्ठिते सामान्य सकट. कसं शक्य इकडची भाजी तिकडे होईल? इथे जर या बाईने इतके शिंतोडे उडवून दिले, तिकडे तर आपल्या सगळ्या भाऊबंदकीचे शिंतोडे उडवून दिले. भोजन की मजा थाली से, बगीचे की मजा माली से. केळी पोफळीच्या बागा आपल्या परिसरात भरपूर आहेत. 12 केळी, 60-65 किलोचा एक एक घड. आमच्या 40गाव भडगाव तालुक्यात त्याला घोडा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? घड म्हणतात ना. ऐराणीत सुद्धा घडच म्हणतात का? आमच्याकडे ऐराणीत घोडा म्हणतात आणि मराठीत घडच म्हणतात. 60-65 किलोचा एक एक घड, 11-11 इंची खेळ,
मेलबोर्न ऑस्ट्रेलियामध्ये जातील असे बाग फुलवलेले बोल क्या बात है बोले भाई बात तो ये केले के नहीं है बगीचे के माली की है बगीचा बहारदार है ना बगीचे की मजा माली से जैसे भोजन की मजा थाली से बगीचे की मजा माली से नाक की मजा ग्वाली से ग्वाली म्हणजे नथनी मोठी नथ नाही ती छोटीशी निघाली सानिया मिर्झा वापरायची पूर्वी नाक की मजा ग्वाली से ससुराल की मजा साली से ज्या सासरवाडीमध्ये थट्टा करणाऱ्या साल्या नाही चालक नाही मरून जापत तिकडे पाय काय करणार तिथं थट्टा करणार कोणी नाही काकाच्या घरी गेलं काय सासऱ्याच्या घरी गेलं काय फरक आहे विचारत आमच्या सासऱ्याचं मग कोणी जिवंत नाही सासरवाडीला गेले पुरुषांनी म्हणजे थट्टा करणारे शालक असले पाहिजे साले असले पाहिजे जेवायला बसलो आपण इकडनं शालक असावा तिकडनं थोरला शालक असावा माझ्या पण असावं आणि त्यांच्या बहिणीला सालीला सांगावं त्याने अगं रे ठेव त्यांना पोळी ठेव ठेव म्हणायचं काय ठेव इकडे नाही तिकडे ठेव शिरा ठेव त्यांना थोडा अहो म्हणे नाही अजिबात झालं नाही खरं म्हणजे त्या पोरीला सांगितलं साली म्हणजे काय खुदा का नूर होती है आता मंडळीची बहीण म्हणजे काय त्या म्हणायला लागल्या अहो पाहुणे अजिबात घ्या ना थोडं नाही म्हणे अजिबात झालं नाही अहो माझ्या हाताचं घ्या अरे तुम ना देव ना आधी एकच थोडा द्या बरं का अगदी थोडासा द्या तोपर्यंत तू शाल काय म्हणतात अगं थोडा कशाला दे चांगला दे थोडस घेतोय ना मी आग्रह करायचा आणि म्हणायचं कसं माहिती आहे का ते थोडस दे त्यांना घरी काय भेटत त्याला म्हणाले सासरवाडी असं खेळत जेवण सासरी घेऊन गेला आमचा एक मित्र त्याची सासू 85 वर्षाची आणि तिथे गेल्यावर मला सांगतो माझ्या 2 वर्षाला दुबईला आहे म्हटलं मला कब्रस्तान मध्ये कशाला ती सासू इतकी म्हातारी त्याची तिचा जावई आणि मला विचारते ती अहो भाऊ कोणचे आवड तुमच्या 10 बाई आहेत तर त्यांना ओळखत नाही मग मला कधी ओळखणार तुम्हाला आयसाठी करते ना एवढी तेवढी कारण नाही तर ते काय होईल माहितीये का खडकावर पेरल्यासारखं आता परभणीला आम्ही कीर्तनाला गेलो होता रामभवाने आम्ही गाडी लावली वेळ होता आम्ही गप्पा मारत बसलो आम्ही दोघं चाळीसगाव खडगाव वगैरे आमचं म्हणजे प्युअर आहे पडतात आणि आम्ही जे सुरू करून दिलं त्याला एक सोबत त्याला एक समज तो स्वतःला काय समजत तो बोलतो 1.5 जण घ्या ना अमुक घ्या ज्यांनी आम्हाला तारीख दिलेली ते खिडकीतून पाहिजे हे जळगावकडचे म्हणतायत तर एका आदिवासी आहे यांची भाषा तर मराठी नाही आणि या त्यांना काय कळते आणि इकडे तरी तुमच्या आघाडीतला थोडा फरक असेल पण आमच्या तर त्या एक जणाला म्हणे नाही हो मी युट्यूबवर कीर्तन ऐकलंय सुंदर कीर्तन आणि मग ती भाषा कोणती बोलतात मी ऐकली नाही आणि आमनं चांगला आहे ना तो वाकरल्या तरात मग एक जण मध्ये आला मला विचारायला लागला म्हणजे बाबा नाहीला नाही तुमची जात कोणती म्हटले एकदम टाकतो कारण जिकडे कळेल तिकडे नाही तर कानडीने केला मराठा भरतात एकाचे उत्तर एका सप्ताह का त्याच एका वाक्यात उत्तर आहे अभ्यास किती याला प्रश्न जर एका मार्कासाठी असेल एका वाक्यात तुम्ही 10 वाक्य लिहिली तरी एकच मार्क मिळणार आहे काही प्रश्न असे असतात 5 ओळीमध्ये उत्तर तुम्ही जर एकच ओळ लिहिली तर 5 मार्क नाही मिळणार तुकाराम गाथ्यावर PhD केलेले
युसुफ मोहम्मद खान पठाण नाव ऐकून असाल. युमो पठाण साहेब औरंगाबादचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते काही दिवस आणि एकदा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. माझे एक मित्र आहेत प्रकाश वाडेकर म्हणून, त्यांच्याकडे योगायोगाने ते प्रकाशने सांगितलं मला वाडेकर महाराज आपण एकाच गावचे आहोत पण माझ्याकडे अशी एक विभूती येते इस्लामिक आहे पण तुकाराम महाराजांवर त्यांनी PhD केली. तुकाराम गायकर म्हटलं मग मी येतो काही हरकत नाही. मला त्यांचं व्याख्यान ऐकायला आमंत्रित केलं. ऐकायला खूप मजा येते. बोलणं काही एवढं नसतं, ऐकणाऱ्यांची कसरत असते. आता आम्ही कोण ते जाऊ द्या, तुम्ही कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला जरी माहिती नसतं तर आम्हाला बोलणाऱ्यांना माहिती असावं लागतं. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. हे जे ऐकणारे आहेत ना माणसं म्हणजे भगवान शिवची अर्थ नाही. या बाया पार्वती आहे. एवढा जर तुमचा अधिकार असेल, शिव आणि पार्वती आमच्या समोर असाल, बोलणारा कोण असेल? बोलणाऱ्याचा अधिकार ऐकणारे शंकर पार्वती आहे. बोलणाऱ्याचा अधिकार काय असेल हे भान बोलणाऱ्याला असावं आणि ऐकणाऱ्यालाही एक भान असावं. आपल्याला महादेवाचा दर्जा दिलाय मग विमान पुढे आपण सोबत आणावी. हा महादेव एखाद्या वेळेस हलाहल पिऊ शकतात म्हणजे विष, पण तंबाखू खात नव्हते. ते काही शेतारामाले त्यांना काय कळत ते काय जेवढे पार्वती आहेत सगळ्या बाया. हो कोण आहात? फक्त जागे राहिल्या तरी चालेल. मी महादेवांना सगळं काही सांगून टाकेल. विठ्ठल का बसवायचा सप्ताह? एका वाक्यात उत्तर आहे मागण्यासाठी. काहीतरी मागायचंय म्हणून देवाला प्रसन्न करण्यासाठी पहिले 6 दिवस आणि उरलेला 7वा दिवस प्रसन्न झाले तर मागणं मागून टाकायचं. जोपर्यंत प्रसन्न आहे तोपर्यंत मागून घ्यायचं. एकदा प्रसन्नता गेली तर सांगता येत नाही. एखाद्याने जर सांगितलं ना की माझे 2000 रुपये वर्गणी घेऊन टाका, असं म्हणणं का रात्रीचं देता येत नाही. घेऊन टाका, उद्या सकाळी न जाऊन येणारच नाही. सप्ताह उठला तरी त्यांना विचार करतो मी त्या रात्री 2000 देणार होते. अरे देणार होतो पण काय करतो दुसऱ्या दिवशी माझा साडू मिळाला मी तिकडे गेलो. इकडे तुम्ही सप्ताह उठून टाकला. मला वाटलं आता भागून गेलं. आता काही पैशांची गरज नाही. करू करेसो आज करेसो आम्ही ते सांगत होतो. युमो पठाण साहेब मी कल्पना करून गेलो ती इस्लामिक माणूस आहे, असेल गाडी वगैरे असेल, मेशीन असेल, पण पठाणी ड्रेस मध्ये कोणतरी असं. ज्यावेळेस प्रकाशकडे गेलो तर त्याला म्हटलं कुठे ते पलंगावर बसले होते. तिथे पाहिलं ब्राह्मणाला लाजवेल अशी व्यक्ती बसली. गेले गेले त्यांनी अगोदर जय हरी महाराज अस्सलामु अलैकुम. त्यांनी आपला आदर केला ना, आपण त्यांचा आदर. मी खुर्चीवर बसलो. नाही मी या इकडे म्हटलं असू द्या तुम्ही तिथे आम्ही इथे. सांगितलं की पठाण साहेब हमने सुना है कि आपने PhD किए तुकाराम गायकर. म्हणे महाराज मराठी बोलला ना. मी चांगल्या प्रकारे मराठी बोलू शकतो. हा तुम्हाला हिंदी आवडत असेल तर हरकत नाही, पण आणि हिंदी बोलणं खूप अवघड आहे बरं. ते तेरकू मेरकू व्हायला नको आम्हाला. जर बोलायचं ना मग हिंदी अगदी अभ्यास पूर्ण बोलली गेली नाही तर मध्ये तो आम उदर गए जाण्याचे कुठे कुठे आता आमच्याकडे एक भागवतकार इकडे आपल्या खानदेशातले वृंदावनला जाऊन आले. थोडेसे ट्रेडमार्क पडते. वृंदावनची हिंदी कुठे असते सरळ मराठी बोलत आपली आपली भाषेत हिंदी बोलायला लागले आणि लोकांना सांगायला लागले कशा कथेमधून जांभल्या म्हणतो हे कोणती हिंदी भोजपुरीच्या तिकडची जांभई मराठी आहे. जमाही हा हिंदी शब्द आहे. जांभल्या म्हणतो इसको सप्तधान्य म्हणतो.
उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता, बोलण्यावरून शालीनता आणि चालण्यावरून कुलीनता लक्षात येते. उच्चार चुकला श्रेणी खाली येते. एक 12वी झालेली पोरगी आमच्या शाळकासाठी पाहिलं गेलो आहे. आता मीच तिथे वासरातला निघायचे आहे. मला मान दिला म्हणे पाहुणे तुम्ही विचारा नाव काय. पहिल्याने मी विचारलं म्हणतो बेटा शिक्षण काय म्हणे 12वी पास आहे. नाव काय बाई तुझं. तिचं नाव होतं प्रतिभा. पण ती सांगायची कशी प्रतिभा. आपण पोहे बनवू नका चहावर आमच्या झाले तुमचे देखील उच्चारावरून कळलं विद्वत्ता किती, आवाजावरून नम्रता. जय हरी महाराज, जय हरी महाराज, जय जय हर. तू जरा व्यवस्थित बोल. नाही याचं मी नम्रतेत बोलतोय बाबा. तुम्ही माझा आवाज पाहिला नाही दाखवू का नको. मी कीर्तन आवाजावरून नम्रता, चालण्यावरून शालीनता, विनम्रतेने खाली मान घालून हातामध्ये पाण्याचा ट्रे घेऊन आलेली पोरगी. सांगायची गरज आहे का ही यांची सुनबाई. सांगावं लागेल का ही आमच्या सुनबाई आहे. विनम्रतेने खाली पाहणं, मर्यादेने चालणं, पाणी देणं, चेहरा सुद्धा वरती न करणे. या घरातल्या सुनबाई आहे न बोलतोय. पोरगी आली तिकडे सुनबाई आहेत आमच्या. म्हटलं WWF मध्ये या सासरवाडीला अशा सांगतायत या माहेरी तर म्हणजे बापरे. चालण्यावरून शालीनता लक्षात येते. जेव्हा अस्खलित मराठी बोलायला लागले महाराज पठाण साहेब, त्यांना एक विचारलं म्हटलं पठाण साहेब तुम्ही PhD केली गाथ्यावर 4446 अभंगांमधून तुकाराम महाराज काय सांगतात मला फक्त एका वाक्यात सांगा. खाली बसा. नाही नाही म्हणजे ते माझ्यावर यायला हसवण्यामुळे झालं बुवा. कीर्तन होतं मी त्यांनी सांगितलं महाराज विनोदी कीर्तन करा. आता मी असे काही विनोद सुरू केले. एक म्हातार ते जाऊन पडलं खाली हसता हसता. तिकडं त्यांचा मुलगा उठून आला म्हणे बाबा जर माझ्या बापाला काही झालं पण तुझ्या बापाला खाण्यास मी हास्य कर नुसतं असं एवढं तरी लागतोय तुला वाक्य काय पठाण साहेबांना विचारलं एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. कमीत कमी एवढा जाड तुकाराम गाथा 4446 अभंगांचं अध्ययन करून पुन्हा मनन करायचंय, आत्मचिंतन करून एका वाक्यात उत्तर द्यायचंय. म्हटलं काय म्हणतात तुकाराम महाराज. त्यांनी एकच सांगितलं भ्रमातून बाहेर निघा. हे तुकाराम महाराज एक घैसास म्हणून विद्वान आहेत. त्याने ज्ञानेश्वरीवर उत्तम भाष्य केलेलं आहे. पूर्वी जे झाले मामासाहेब दांडेकर, साखरे महाराज, भोंकर स्वामीजी वगैरे ते तर पूजनीय आहे. पण आता वर्तमान काळामध्ये ज्ञानेश्वर घैसास त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांना विचारलं की काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर आपल्याला काय येतं हे सांगू नका अगोदर, विद्वान काय म्हणतात ते ऐकून घ्या. श्रवण करणारा सगळ्यात मोठा भक्त आहे. सांगणाऱ्यांचा नंबर नंतर लागतो. आता सांगणारे जर आम्ही ग्रेट राहिले असतो ऐकणाऱ्यांपेक्षा. तुम्ही ऐकणारे कसे व्यवस्थित बसले शांततेने. मी इथे उभा राहून सांगतोय सेवके करावे सांगितले काम. तुम्ही स्वामी आहात आम्ही सेवक. उभं राहून कोण बोलता आदमीने जो नोकर असतो तो. तुम्ही मालक काय श्रवण करायचे. आम्ही सांगणारे कोण
जागे विठ्ठल आणि एखाद्याचं तिकडे म्हणजे ठोकून दिली उभं राहणार नाही तर काय आपण पैसे देतो त्याने उत्तर दिलं ज्ञानेश्वर महाराज एकच सांगतायत ज्ञानेश्वरीमध्ये वेड व्हा वेड व्हा आपण वेडे नाही झालो आपण वेडे बनवतोय जो विद्वान नाही स्वतःला विद्वान समजतो लोकांना वेड बनवतोय आणि काय सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी वेड व्हा केवढा वेड व्हा तुम्ही जर सांगितलं भागवतात की गोपी भगवान कृष्णाला मिळण्यासाठी शृंगार करायच्या तो कानो के अभी औषध बालों में जो बालों में लगानी है बिंदिया जो भ्रुकुटी पर आनी चाहिए वो लगा ली कानों में जो तिलक लगाना है भाल पर वो लगा ली आंखों में काय झालं असं वेड्या झाल्या होत्या कृष्णासाठी आणि जे अशा प्रकारे वेडे झाले ज्ञानेश्वर महाराज सांगतायत फक्त त्यांनाच देव मिळतो आणि तो देव प्राप्तीसाठी वारकरी साधूंनी सप्ताह आणि तो दिवस आला की देव प्रसन्न आहे मागून घ्या कुणी मागावं कसं मागावं कुठे मागावं केव्हा मागावं का मागावं 5 अंगाचा अभ्यास असावा मागणं सोपं नाही का मागावं कुणी मागावं कसं मागावं कुठे मागावं आणि केव्हा मागावं टायमिंग सुद्धा चुकायला नको थोडासा टायमिंग चुकला बाउंड्रीवर कॅच होतो रन लागत होते 4च मारला 6 पण 4ही झाले नाही 6ही गेले नाही कशामुळे टायमिंग चुकला ज्याचा टायमिंग क्लिअर आहे कसं मागावं ज्याला मागता येतं त्यानेच मागावं पण त्याने मागू नये मागण्यासाठी नातं असावं लागतं विशेष करून अधिकार असावा लागतो काही नाते असे आपले नातं आहे पण अधिकार नाही सख्या भावाचं घर शेजारी आहे पण अधिकार नाही एका ठिकाणी हरिदास काळ्याचं कीर्तन दिलेलं आम्हाला रात्रीचं कीर्तन आटोपलं ओट्यावर पाण्याची बाटली वगैरे भरून दिली छोटं घर असल्यामुळे ब्रश वगैरे करतोय आम्ही त्या घरातल्या मॅडम आनंद झाडत होते त्यांना विचारलं शेजारचं घर सेम टू सेम दिसायचं त्यांना विचारलं म्हटलं ताई शेजारचं घर कोण आहे म्हणे आमचे भाऊबंद आहेत तोपर्यंत तिचा नवरा घरातून आला म्हणे नाही महाराज माझ्या पाठचा जो भाऊ आहे ना ते त्याचं घर आहे माझ्यापेक्षा लहान्याचं आणि ही काय सांगते भाऊ बंद हिच्यामुळे माझा भाऊ बंद झाला ज्यावेळेस बंद होता त्यावेळेस फक्त सूतक काढण्यावर पुढते राहतात नुसती औपचारिकता नाता आहे अधिकार काही ठिकाणी अधिकार आहे पण अधिकार कळत नाही नातच माहिती नाही आम्ही विचारलो आजोबा लागतो आईचा भाऊ मामा लागतो मामाची बायको मामी लागते देव कोण लागतो आपला सांगू शकत कोण लागतो आमच्याकडे ऐरणीत म्हणतात लागेल बागे तिसरी जागे म्हणजे काय कोण लागतो देव आमचा आम्हाला जरी माहिती नसलं तरी देव सांगतोय अरे तू जरी विसरला असेल मुलगा आईची ओळख विसरू शकतो पण आई मुलाची ओळख विसरेल देव सांगतायत मामाई वंशो जीव लोके जीवभूत सनातन अरे हे जीवा तू माझा अंश आहे तुला माहिती नाही वेड्या मग आठवण करून घ्या समजा एखाद्या मुलाचं लग्न करायचंय आपल्याला त्याला हळद लावली जाते मुंडावळ्या बांधल्या जातात हातामध्ये कंकण दिलं जातं गळ्यामध्ये कट्यार दिली जाते त्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो नवरदेव शब्दाची संधी पुढ काय नवर तू देव आहे तू देव आहे नवर वरू नको या भानगडीमध्ये पडू नको चांगला चांगला लंबाव
पोळी घ्यासाठी लग्न करू नको नवर देव. अरे इथे वाघासारखे बलवान उत्सुक दोन काढायला लाग जायचे गया करून आणतात कपड्यांच्या. पण नाही ऐकलो. एखाद्या पोरीलाही हळद लावली जाते तिला काय म्हणतो आपण न वरी वरू नको तू ब्रह्मांड नाही काय भगवंताचे चितकला आहे आदिमाया शक्ती काहीच उपयोग होणार नाही. तुझ्या मनाचा विचार माहेरी होणार नाही ना सासरी होणार नाही. तुला ताडकन इकडे आई काही बोलत असेल बाप काही बोलत असेल शिक्षक काही बोलत असेल अगं बाई लग्न करून नसेल तर तिथे सासू उलट बोलेल तर ननद उलट बोलेल तर पुन्हा पती काय बोलेल त्याचा ठिकाणाच नाही. मला इतक्या बाया बसल्या तेवढ्या बायांपैकी एका बाईने असं सांगून द्या की महाराज भाषण सुटल्यापासून म्हणजे लग्न झाल्यापासून आजपर्यंत माझा नवरा एकही शब्द मला आडवा तिरवा बोललेला नाही. सांगा असं वरती बोट करा मी गुरु करून घेतो. दत्तात्रयाने 24 केले होते ना मला 2 एक तरी बाई असं बोलते पाहणं तिकडे पाहणं वाटलं समजावून दिलं अगोदर त्यांना की नारी दिवान सुन तेरी कहाणी नारी दिवान सुन तेरी कहाणी में दूध है आंखों में पानी पदरा खाली कितीही दूध साचवा या समाजाला तुम्ही दूध पाजा दूध तुमचं मिळते पण तुम्हाला रडवल्याशिवाय जगूही देणार नाही आणि रडवल्याशिवाय मरूही देणार नाही. आंचल में दूध है आंखों में पानी आंचल में दूध है आंखों में पानी सुनने के बाद वे दुल्हन बनी. मग दोघांना एकत्र आणलं. प्रकृती आणि पुरुष नर आणि नारी आक्रमण आणि समर्पण दोघं एकत्र आणले आणि दोघांना एक सांगितलं काहीही करा. आता पहिल्याने स्त्रियांना सांगितलं पती शुश्रूषणं तृणं परो धर्म भयावह तद्बंधूनां च कल्याण्यं प्रजानां च अनुपोषणं. सांगितलं की बेटा नवरीला सांगितलं मागणं कसं मागव. केव्हा सांगितलं संस्कृतीने की ज्या बापाने तुला जन्म दिला ज्या आईने तुला दूध पाजलं बेटा पण आता तुझा विवाह झाल्याबरोबर तुझा आता या बापाच्या घराशी स्थावर जंगम मालमत्तेची कुळ आणि गोत्राशी बेटा तुझा काहीच संबंध नाही. बापाने त्याचा संबंध मंडपातच तोडला आणि तुझ्या बापाचं सत्य आहे बाई म्हणणं म्हणून अनुमोदन आपल्या आईने हाताला हात धरून दिलं की तुझा आमच्याशी काही एक संबंध नाही. विचार करा सगळे बाप आणि आई ज्या मुलीला आमच्याच अंगणात आमच्याशी असलेला संबंध आणि तोडून टाकला पण ज्या घरात ती परमून चालली
तिथे अपत्य झाल्याशिवाय तिचा अधिकार नाही. मग इतक्या दिवस लेकराने काय करावं? काफील आहेत सगळे बाप. शरीराने शरीरावर लक्ष ठेवून जी संतती निर्माण केली जाते ना, त्या बापाला फारशी अक्कल नसते लेकराचं काय. हुंडा तर अजिबात द्यायचा नाही, तो देशद्रोह आहे. तो समजा एखाद्या कन्येला 5-10 वर्ष अपत्य प्राप्तीचा योगच नाही, काय ऐकावं लागतं पोरींना? बापाला काय कळेल? ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो, गोवत्स द्वादशी दिवाळीच्या अगोदर सुंदर पोरगी वाढत होती. आम्हाला शेजारी बसलेली बाई सांगायचे, बाबांना पोळी दे, त्या बाबांना लाडू दे. दिवाळीचे दिवस होते, त्या बाबांना करंजी दे. म्हटलं नाही, मला शुगर आहे, मला फक्त शेव दे. म्हणे बाबा तुम्ही गोड नाही खात. म्हटलं शुगर असल्यामुळे मी गोड बोलत सुद्धा नाही, घरात सुद्धा नाही. आणि त्यामुळे घरवाले म्हणतात तुम्ही रोज कीर्तनाला जा आणि रात्री येऊ नका. आणि ज्यांच्याकडे येतो माझा स्वभाव पाहून ते म्हणतात राहू नका. आता मी का भुसावळच्या स्टँडवर उभं विचारलं त्या ताईंना, म्हटलं ताई कोण आहे पोरगी? सुनाई म्हणे महाराज. सुनबाई? म्हटलं गोड पोरगी, सीतेसारखी दिसते. काय करता बाबा? नुसती खायची भरती, 5 वर्ष झाली. म्हटलं झाले समाधान, लाडू नको देऊ बाई म्हणाले, पण साखराची वाढी. काय म्हणणं, काय वाटलं असेल त्या लेकराला? मी त्या पोरीच्या डोळ्याकडे पाहिलं, मूक असून होते त्या पोरीचे, फक्त पडत नव्हते. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला असेल? आणि ज्यांच्या घरात खायला काही नाही त्यांना 6 अपत्य देऊन ठेवले. आणि ज्यांच्या घरात करोडोंची मालमत्ता आहे, अरे दिलं असतं ना एखादी, भले एका डोळ्याचं दिलं असतं, एकाच हाताचं दिलं असतं. काय म्हणजे झाल्यासारखे होल पाडतील हृदयाला, कळतं का? समजा एखाद्या कन्याला अपत्यच झालं नाही, दुसरं लग्न करायचे म्हणतात काही लोक. काही पोरं करत नाहीत, उदार असतात. ते म्हणतात नाही आई, ती माझी धर्मपत्नी काय करते, अपत्य, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आई सांगते प्रेमाल्या मग वंशाला दिवा म्हणे, आम्ही किती दिवे लावले, मीच तुझे पाय दाबत नाही, तो कुठे होईल कधी पाय दाबेल? या सगळ्याचा विचार आई आणि वडिलांनी करा. हुंडा नाही द्यायचा, पण यदा कदाचित आपल्या अपत्यावर जर अशी वेळ आली तर पोरांच्या संमतीने, पोरांना सांगून मुलीसाठी काहीतरी ठेवा. आमचं कीर्तन म्हणजे समाज प्रबोधन आहे. मला काय कळतं अध्यात्म, आणि काय अध्यात्म मांडलं मी तुमच्या समोर? ज्याला आम्ही देव म्हणतो तो देव म्हणजे जनता जनार्दन आहे. तो देव आम्ही पाहिलेला आहे. संसार सुखी व्हावे तर या पलीकडे आम्हाला काय पाहिजे? घराघरामध्ये गोड बोललं गेलं पाहिजे. सासू आणि सुनांमध्ये जी दरी निर्माण केली ती दरी मिटली पाहिजे. या पलीकडे आम्हाला काय पाहिजे? हे आमचं तुमच्याकडे मागणं, तुकाराम महाराजांचं देवाकडे मागणं. पण मागण्याचे 2 प्रकार आहेत प्रमुख. एक साधू देवाकडे मागतो आणि एक साधू गृहस्थाश्रमाकडे मागतो. पण काय मागतो? तुझ्या प्रती तुझ्या
प्रसन्न केल्यानंतर तुकाराम महाराज आले आणि विचारलं पांडुरंगाने कसं काही यानं केलं. म्हणाले मी मागायला आलेलो आहे काहीतरी. जे सतत मागतात ना त्यांचं काही वाटत नाही, म्हणजे कधीतरी येतात त्याचा धाक वाटतो. हे जेमतेम मागणारे आम्ही गणपती बसवतोय, आम्ही देवी बसवतोय, आम्ही दही हंडी करतोय, सगळेच आम्ही गोपाला बनवून आलो, त्यांना 5 रुपये 10 रुपये दिले ते चालले जातात. पण अशी एखादी विशिष्ट व्यक्ती येते की आम्ही सप्ताहाचं आयोजन करतोय, खर्च प्रचंड येणार आहे, 5-7 लाख रुपये असेल, पण त्या लोकांचा थाप पडतो. आम्ही तुमच्याकडे कधी आलो का आणि मी आलो का? नाही, तुम्हीच आलेत वा. आता अशाच एका गावामध्ये. आणि एक लक्षात ठेवा, मागणारे मागायला जातात, पण ज्याच्याकडे जातात काही काही लोकांना काढतो. काही असलं की आमच्याकडे जातात का तुम्ही? कुस्त्या असल्या तरी आमच्याकडे, तमाशा असलं तरी आमच्याकडे, सप्ताह असला तरी आमच्याकडे, यात्रा असली तरी आमच्याकडे. अरे काय येतात तुमच्याकडे? तुम्ही जाते आहात, दादा छुपत नाही मानलं नाही हो. तुम्ही देणार आहेत म्हणून तुमच्या घरी येतात. बाहेरने सुद्धा एक लक्षात घ्या, काही बाया अशा भाग्यवान आहेत की त्यांच्या नवऱ्याला भेटायला दिवस उगवल्याबरोबर माणसं येतात, आवाज येतात अंगणातून, आहो ताई आहेत का काका? दुसरा येतो लगेच, आहो मामी मामा आहेत का घरात? दुसरा येतो, अगं ताई अशा का डाकरा गरमा. भाग्य समजा तुमच्या पतीला भेटायला लोक घरी बसले येत नाही आणि त्यांचंही काय पाहत ते, या 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 मामा, अरे बाबा ताजा पण आले का, या, अरे आज नाही येत का, या. तोपर्यंत त्या बाया सांगतात, बावड्या पायवर किती लोक आले? तो भावड्या पाहून घेतात, 1 2 3 4 घरात चालला, आई 4 जण आहेत. आणि भावड्याच्या बाबाने सांगितलं, भावड्या तुझ्या आईला सांग 4 ठेवायला. भावड्या मोजूनच घेतो, कंडक्टर सारखं चुपचाप आई 4 लोक आहेत. मला सांगा बायांनी, 4 लोक आहेत, पातेली केवढी ठेवा? 4 ठेवत नाही का तुम्ही? सांगा ना काहीतरी आणा. एवढी 4 लोक आहेत आणि घरचा माणूस येतो, जर घे एवढी तेवढी तर भावड्या. आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमचंही एक पातेली केवढी लागेल, केवढी लागेल अंदाजे? एवढी भरपूर आहे ना, थोडी एवढी मोठी. त्या बाईने एवढी पाहिजे. तो भावडा म्हणतो, आई 4च लोक आहेत. पण अरे आपला उंबरठा कसा आहे, 4 ठेवताना 4 आणि गाळताना 40 होता. तुझ्या बापाचा स्वभाव असा आहे, या 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 या, त्याची चहाची हॉटेल टाकली आपण. काय आता 4-5 दिवसापूर्वी खाली कीर्तन होतं आणि ज्यांच्याकडे गेलो ना तर त्यांनी घरात सांगितलं, पोरा बोललो, म्हणे पप्याकडे तुझ्या एक सांग 5-7 बाबा लोक आहेत, हिवाळा मेथीचे लाडू केले ना, प्रत्येकी एक लाडू केला. तो भावड्या गेला घरात. आता मी दिसतो म्हातारा, पण माझ्या कानवून पण मी एक अफवा उठून दिली सध्या, मला ऐकू येत नाही. तोंडावर तिकडे ते पोरग गेलं म्हणे, आई पप्पाने सांगितलं म्हणे सगळ्यांना मेथीचे लाडू. त्या बाईने सांगितलं, तू एक पप्या तर आपल्या घरच्या जय हरीला इकडे बोलून ते घरात चालले ना. मी लगेच रामभाऊ सांगितलं, रामभाऊ आपल्या गाडीचं तोंड फिरवा. म्हणजे काय झालं म्हटलं, आता दगड फेक होईल. म्हणजे लाडू सांगून गेले, लाडू नाही आता दगड. मधला संवाद मला ऐकू येत होता. त्यांना काय वाटलंय, म्हातारा साठीच्या त्याला काय. त्या बाईने सांगितलं, तुम्हाला काही कळतं का, पूर्वीची महागाई कुठे, आताची महागाई कुठे. पूर्ण किराणा बसायचा, त्या पैशात नुसतं तेल बसतंय.
हे मेथीचे लाडू केले, मेथीने कुठे हात लावला 120 रुपये किलो, तेल कुठे गेलं पावणे 200 रुपये किलो. हे बदाम काजू आणले पोरासाठी बनवले लाडू, या पोरांना काहीतरी ताकद यावी हे लाडू बनवले. ते पहा बरं, एक तरी बाबा बारीक दिसतो. हे 12 गावचे लाडू खाऊन झालेले गबरे, आणि अजून त्यांना लाडू देत आहे. हे घर तरी त्यांच्या नावाचं करून द्या. आधी त्यांना सांगायला लागलो, बाकीच्या महाराजांना म्हटलं चला आरती घ्या. आता येत नाही नारायण. भाग्य माना ते तुमच्या माणसांना घरी बसल्या माणसं भेटायचे. काही लोक अपेक्षा करतायत मला एक जोडपं भेटलं होतं महाराज. ते म्हणायचं महाराज 12च्या 12 महिने निघून जातात, आमच्या घरी पाहुणेच येत नाही. तो वर्ष निघून जात, पूर्ण वर्षात आमच्या घरी एकही पाहुणा येत नाही. काय कारण असेल म्हटलं, मीच आहेत ना तुम्ही. सज्जनाच्या घरी न बोलवता माणसं येत आहेत, पाहुणे आले. पहिला जायच्या अगोदर दुसरा तयारी करतो यायची. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे, नारायणी गीतेची अवसरी पाहुणे पाचलो आम्ही, आणि तुमच्या घरी कसं कोणी येत नाही. तुकाराम महाराजांच्या पत्नीला कंटाळा होता. कोणी जर आलं ना तर वाटकरी नुसतं उघा गंधवाला दिसला की त्याला शिव्या द्यायच्या. मेल्यांनो, विठ्ठल विठ्ठल करता होती ती सुटी ती कुठी ती टाळ तळमळती यांचा रांडा जीवा नावे घालून. तुकाराम गाथा उघडा. तुकाराम महाराजांचा पत्नीच उपदेश 5 अभंग आहे. शिव्याच आहेत त्याच्या 10 जिजाऊ माणसाने दिलेल्या. काय लागतं तुम्हाला? तो मेल्या काळ्या विठ्या रणडकी होत त्याची वेड केलं माझ्या नवऱ्याला त्याने, आणि तुम्ही येतात सगळे तुकोबा तुकोबा करत. तुम्ही तसे तुमचे तुकोबा नाही. तुकाराम महाराजांनी हातात पाणी घेतलं. जिजे मला पाठीवर उस्मारला तरी मी बोललो नाही. विठ्ठलाला शिव्या दिल्या मी नाही बोललो. पण जर का माझ्या वारकऱ्यांना एकही शब्द वाकडा बोलले, भस्म करून टाकले. संताजी महाराज चरणाडे आलेले होते. पटकन हाताला थाप मारली, पाणी पाडलं. त्यांना माहिती होतं तुकाराम तुकाराम नाम घेता कापे एवढा अधिकार. पण जिजाऊ नुसत्या पाहत राहिल्या. एवढा जर माझ्या नवऱ्याचा अधिकार आहे, भस्म करून टाके. मग पाठीवर उस मारला त्यावेळेस का रागावले नाही. त्या खाली बसल्या. काशी माझ्या दोघं खाली बसले. संताजी महाराज बसले. तुकोबा सुद्धा बसले. सुन्न झालेलं वातावरण. का हो, तुम्ही मला भस्म करायचं म्हणताय, आणि ज्यावेळेस तुमच्या पाठीवर बसून मारला, मला वाटलं तर तुम्हाला राग येईल. म्हणजे भेडी झाली का तुम्ही? म्हणजे तुम्हाला का नाही राग आला? या विषयावर सुद्धा पठाणजी माझी चर्चा झाली. तुकाराम महाराजांचं उत्तर इतकं गोड होतं, ऐकून विस्मय निर्माण होईल तुम्हाला. तुकाराम महाराजांनी सांगितलं, आवले तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे ग. याला म्हणतात प्रेम पाठीवर ऊस जरी मारला. आपल्याला नुसता एक शब्द वाकडा बोलू द्या, लगेच सह्या करून देऊ आपण की तुम्हाला 17 आम्हाला 15. कुठे आपण कुठे तुकाराम महाराज एकच म्हणाले, आवले अगं पाठीवर ऊस मारला ना तू, अगं बाई तुझा संताप होतो. मी संतप्त प्रतिक्रिया देऊ का त्यावर? अगं संसारामध्ये एकाने कोमल असावं, एकाने तीक्ष्ण असावं, एकाचं समर्पण असावं, एकाचं आक्रमण असावं. खळा 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 असू यायला लागले. मला मेलेला लाज नाही. हा माणूस देवाचा झालेला आहे. याला रात्रंदिवस देव दिसतो, याला जनावरांमध्ये देव दिसतो, याला माणसांमध्ये देव दिसतो, याला शत्रूंमध्ये देव दिसतो. आणि मला फक्त याच्यात नवरा दिसावा माझा. विठ्ठलाचं वेळ लागलेला आहे, त्याला भान नाही संसाराचं.
माझ्या नवऱ्याला लोक नमस्कार करतात, मी मेले त्याच्या पाठीत ऊस मारावा. सांगायला जेव्हा माझी चूक झाली, मला खरंच भान नव्हतं. पोरं भुक्याने तोडतायत, आई अगं खायला दे, खायला दे, खायला दे. एवढी आपली संपत्ती त्या रामकृष्ण आदी मंत्रासाठी तुम्ही स्वान केले. मला त्याचा नाही राग आला, पण पोरं ज्या वेळी भुक्याने कासावीस झाले, ज्यांच्या पोरांनी घरात जेवण केलेली ते पोरं ऊस घेताय आणि तुम्हाला नाही दिसले ना आपली भुकेली पोरं. पण तुमचं तत्व आहे ना, दया करणे पुत्राशी तुम्हाला नाही समजणार हे, तुम्ही खूप लांब निघून गेले. पण मी मेली इथंच आहे, मला नाही कळलं तुमचं तत्वज्ञान. जगद्गुरूने सोपं उत्तर दिलं. ते सांगायला लागले, फक्त एकच आहे आवले, कुणावर संताप करणार. कधी कधी प्रसंग असे जीवनात येतात, आपली चूक नसताना सुद्धा आपल्याला माफी मागावी लागते. त्यावेळेस समजायचं आपलं प्रारब्ध. चुकूनही जनक राजाला वाटलं असेल का की माझी श्रीमंतीत वाढलेली पोरगी पंचवटीमध्ये का पर्णकुटीमध्ये राहील, झोपडीमध्ये, वनामध्ये जाईल. सामान्य महात्म्य होते का? पण बारकाईने लक्षात घ्या, तुकाराम महाराजांनी सांगितलं, अगं वेळी झाली का तू? छत्रपती शिवाजी महाराज अगं माना पानाने मुलगी पाटील बोलवतायत, आपल्या इथले वतनदार बोलवतायत, जमीनदार बोलवतायत, पण राजांकडे वेळ नाही कुणाकडे यायला. आणि ते राजे माने पाचारित मान घेऊन बोलवतात तरी येत नाही. आणि मी घरी नसताना बाई नजराना घेऊन आले राजे. नजराना पाठवला नाही, चुकीचं ऐकू नका, स्वतः घेऊन आले होते. का आले? कोण घरा येते अमुच्या कशाला, कोण घरा येते अमुच्या कशाला,
बायांना कमीत कमी बाई माणूस म्हटलं जातं, म्हणजे तुम्ही बाई आहे तर माणूस आहे. आपण कोण? माणूस बाई कोण आहोत? बघा, एकच काम करा, बाया बाई माणूस आहे, आपण देव माणूस आहोत. आपण घरी नसताना आपल्या पत्नीने तिच्या मैत्रिणी, बहिणी किंवा कोणत्याही स्त्रियांजवळ आपल्या गैरहजेरीत सांगावं, माझा नवरा देव माणूस आहे. आपल्या समोर नाही, बरं समोर नाही, समोर तर प्रेतालाही राम म्हणतात. आपल्याकडे गैरहजेरीत सांगावं, माझा नवरा देव माणूस आहे. काय वाटतं बरं तुम्हाला आपल्या गैरहजेरीत काय सांगेल? तुम्ही हसताय म्हणजे अजिबात टक्केवारी माहिती नाही आपल्याबद्दल काय म्हणतील. जाऊ द्या तुमचं, माझ्या बाबतीत काय म्हणतील माझ्या. तुम्हाला वाटत असेल मस्त कीर्तन करतात, चांगलं कीर्तन करतात. आमच्या मंडळीला काही काही बाया कीर्तन ऐकून ज्याला कोणी युट्यूबवर, कोणी प्रत्यक्ष जर भेट झाली, सांगतात ताई काय बाबा गोड बोलतात, काय मस्त कीर्तन करतात. ती सांगते अगं बाई हे सगळं बाहेरच आहे. संसाराचा गाडा ओढायचा, नुसतं बैलगाडा ओढायचं तुझ्या बायला. संसाराचा गाडा ओढायचंय पुरुष माणसाला, मग त्याला काय बोलावं लागणार नाही की पत्नीला. आपल्या आईशी क्लिअर वाजवावी म्हणून, आपल्या बहिणीशी, आपल्या भाषेशी क्लिअर वाजवावी म्हणून एवढं तेवढं कडक पडावं लागतं. याचा अर्थ बायांनी असं समजू नका नवरा बिरड जेव्हा नाही जाताने कडक बोलावं लागतं. मृदू असतात, खूप प्रेम असतं. तुम्हाला काय कळेल नवऱ्याचं किती प्रेम असतं तुम्हाला माहिती का? जाऊ द्या तरुण पर्यंत म्हाताऱ्या बायांना सांगतो, तुम्ही नुसत्या घरात नसू द्या, सुनांनी जर वाढून द्यायचं म्हटलं पतीला, आता माझ्या घरात म्हातारपणी सुद्धा पत्नी पाहिजेच. जे लोक 60च्या पुढचे असतील त्यांना सांगतो, 60 नंतर बरंच असं काही हृदयात असतं ते फक्त पत्नीजवळ सांगता येतं. वानप्रस्थ आश्रम आहे तो. शरीराशी लग्न झालं ते गेलं 50च्या आत, पण पुढचा जो काळ आहे, मित्र आहे. म्हाताऱ्या नवऱ्याला सांभाळणं म्हणजे काय सामान्य गोष्ट त्यांना नातवंडाला सांभाळण्यापेक्षा अवघड असतं. म्हाताऱ्याचा स्वभाव तीक्ष्ण झालेला असतो. पुन्हा पुन्हा बायका सांगतात त्यांना, अहो जरा व्यवस्थित बोला, आता घरात सुना आले आहेत, काय तुमचे शब्द थोडे तरी पांठवा ना. आता तुम्हाला कळतं का जावई बापू घरात येते, आपल्याला काही नाही माणसाला काही कितली राहिली कितली, आपल्याला काही पडलेली नाही. आपले एकच उत्तर आहे, अजून मी उंडा भेटी. माणसं म्हणतात साठीवाले, अजूनही उंडा भेटी. उपकार आहेत तुमचे, पण असं समजू नका पती आक्रमक आहे. आक्रमण हा पतीचा स्वभाव आहे. तुमच्या दोघांकडे एकच मार्ग आहे, गृहस्थाश्रम्यांकडे. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. हे संसारी लोकांकडे. मागणं काय नुसतं देवाकडे असतं का? या थोडासा 2 मिनिटापूर्वी रामायणामध्ये साधू कुणाकडे म्हणतात, महाराजजी देवाकडे. पण रामायणामध्ये असं उलट झालेलं आहे. विश्वामित्रासारखे वैज्ञानिक महात्मा राजा दशरथजींकडे आले. अयोध्येमध्ये राजसभेमध्ये हर्षवर्धन, जयंत, सुमंत, एकापेक्षा एक दिग्गज वशिष्ठ बसलेले, वशिष्ठ, वामदेव, जाबादी सारखे साधू बसलेले. आणि त्या सभेमध्ये एका सेवकाने येऊन सांगितलं, महात्माजी जय जीव राजन, विश्वामित्र महात्मा पधारे. विश्वामित्र नुसतं नाव ऐकलं, दुधाच्या भांड्यामध्ये विजाती अक्कल मीठ पडावं, प्रचंड दुधाचे भांडे, माझे थेंब एक कांजे सांडे, दूध दही ना तूप जोडे, करी खवडे दुधाचे. मिठाचा बारकासा कण पडल्यावर दुधाची जी अवस्था होईल ती राजाच्या चित्ताची आणि सर्व राजसभेची झाली. हेच विश्वामित्र याच अयोध्येमध्ये हरिश्चंद्र असताना आले होते आणि आता रामचंद्र असताना आले. तेव्हा काय धुमाकूळ घातला होता, आज हा महात्मा काय येतोय पुन्हा. हा झाला स्वभाव, पण रिवाज काय म्हणतो. 3 पट्ट राण्यांना सोबत घेतलं, दशरथजींना 700 बायका.
तिघ पट्टराण्यांना घेतलं. जिथे विश्वामित्र महात्मा होते तिथे साष्टांग हे करी दंडवत हाताला धरून आणलं, सिंहासनावर बसवलं. स्त्रिया पात्र धरताय, ते स्त्री पाणी टाकते, राजा आपल्या हाताने पाय धुतोय आणि आपलं जे उत्तरी असेल ते काढलं आणि त्याच्याने राज स्वामीजींचे पाय धुतले आणि एखाद्या चोरासारखे जवळ जाऊन बसले. हे तर विचारायचं नाही, कारण स्वभाव तामसी. एकच विचारलं, महात्माजी मैंने खुद आपके कुटिया पर आके आपसे आपकी त्रुटियां पूछनी थी, पर क्या करे महात्मा जी, आपके आश्रम तो मेरे राज्य की सीमा में होने के बावजूद बुढ़ापे में चौथे आश्रम में वानप्रस्थ में ये 4 ही संतान हो गई है, राम लखन भरत शत्रुघ्न. देखो ये बच्चों की किलकारियां हमें इतना पगला बना देती है प्रभु कि हमें कभी भान भी नहीं होता कि हम कोई राजा है. देखो हमसे गलती हो गई महात्मा, पण हे तुम्ही काय सांगा तुमच्या बाबतीत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, तुम्ही परोपकारी आहात. हे महात्मा कहिए आपका आगमन कैसे हुआ. हाथ जोड़ून बसले चोरासारखे. विश्वामित्रजींनी सांगितलं, हे राजन, ये असुरों का समूह हमें बहुत सताता. हम यहाँ पर क्यों आए हैं पता है? ये असुरों का सर्वनाश करने के लिए अनुज सहित देहुर भोला था, अनुज सहित देहुर भोला था. मेरे सब बच्चे मुझे प्राण से भी प्रिय है, फिर भी उसमें राम देत नहीं बनत गुसाई. मी राम नाही देऊ शकत कुठल्याच किमतीवर. बाहेरना सांगतो, तुम्ही पहिला राम म्हणता का? एकही काही हो म्हणत सगळ्या मेल्यावरच म्हणता.
जिवंतपणे नाही म्हणत. राम का नाही म्हणत? रामाच आहे, तुम्ही सीता आहे. जर आता तुम्हाला दाम दिला की भरपूर पैसे देतो तुमचा राम आम्हाला द्याल का? नाही देत. पण काही काही ठिकाणी आम्हाला सांगतात काही बाया, बाबा यातले हे रामच एवढे टच्चर स्वतःच इम्प्रेशन घालून बसले. बायकोने आपल्याबद्दल सांगावं का, बाबा तुम्ही यांना घेऊन जा. एक बाई म्हणे बाबा यांना घेऊन जा पण तुमच्या बरोबर. माझं ताई मी माझं कसं भागवतो ते बाईला वाटलं जॅकेट घालून फिरतात आहे जॅकेट आहे का यांना घेऊन जा. इतकं खालच्या दर्जाचं वागावं का माणसं. राम तर मुलगा होता दशरथ, पण महात्माजींना सांगितलं आपने विचार नहीं किया महात्मा जी. चौथे पद सुत पाए उचारी विप्र वचन नहीं गए विचारी. हे ब्राह्मण देवता आपने विचार करके नहीं मांगा, मांगो ना. हमारे साथ 100 रानियों के साथ मैं ये सारी अवध और जहां तक मेरा राज है आपको दे दूं, पर राम देत नहीं बनत गुसाई. राम तो नहीं दूंगा. गुरुजींनी एक सांगितलं वशिष्ठजींनी, हे राजन दे दो म्हटल्याबरोबर कुठलाच विचार केला नाही. राम लक्ष्मणजींना देऊन टाकलं आणि समजावून दिलं, आज के बाद आपके माँ बाप सखा साथी मित्र कलत्र सब विश्वामित्र महात्मा ये आपका कल्याण कर. मुलं चालले गेले. तिघ राण्या रडायच्या. राजाचे सुद्धा रडायला लागले. वशिष्ठजी आले, अरे मी दे म्हटल्याबरोबर तू देऊन दिले राजा आणि आता का रडतोय? म्हणाले गुरुजी मी का दिले तुमच्या शब्दाला मान देऊ. तुम्हीच इथे आमच्याकडे पुत्र कामेष्टी यज्ञ करून तुमच्याच प्रसादाने ही 4 मुलं मला झाली आणि तुम्ही सांगावं मी ऐकू नये. तुम्ही 4ही सांगितले असते मी 4ही दिले असते. तुम्ही 2च बोलले मी देऊन टाकले 2. पण राजाच्या डोळ्यात अश्रू होते. राजा रो रहे आप. बोले देखो जहां तक माया है तो रोना है. अरे ये बेटे किसके होते हे मुलं कोणाचे असतात? कोणाचे असतात मुलं? माहितीये माणसांना बायांना संसाराचे. मुली कोणाचे आहेत? संसाराचे आहेत. वाटतं आपल्याला मुलं आपले मुलं सुनांचे आहेत. योग्य वेळ आला विड्रॉल स्लिपवर सही केलं तिथे डिपॉझिट घेतलं चालले. बँक मॅनेजरने वाईट का वाटून घ्यावं. मुलं सुनांचे आहेत आणि बाया तर म्हणतात तो माझा ऐकतच नाही. अगं तिचा आहे बाई तो. संसाराचे मुली कुणाचे? जावयांचे. ज्या दिवशी झाली आपल्या बँकेत त्यांनी डिपॉझिट ठेवलेलं आहे 21 दिवसाची 21 वर्षाची झाली विड्रॉल भरली आपली रक्कम घेऊन गेले. आम्ही का लढावं? मुली जावयांचे मुलं सुनांचे. माणसांना सांगतो पत्नी कुणाची? झोपले का? झोप. पत्नी कुणाची? 50 नंतर आपली पत्नी आपल्याकडून बोलत नाही. पुन्हा बोलू का? मुलं कमवते झाले की आपलीच पत्नी. आपण नुसती अशी शिंक आली की व्हिक्स घेऊन येणारी. 50 नंतर 3दा बोला 1दा उत्तर देते. सुन्याला आवाज ऐकू जातो आपला आई पप्पा काय बोलताय. मला मोठं बक्षीस मिळालेलं. कारण स्त्रिया इतक्या अनुभवी इतकी दूरदृष्टी असते की आज माझा पती वृद्ध झालाय पण मुलगा कमवत आहे. जर मी मुलाच्या मनाप्रमाणे नाही बोलले तर याच्या मनाप्रमाणे याची पत्नी बोलून जर याचे कान भरून देईल. नाही नाही गुडघ्यावर बसून मारलेला 60 विठाला विठाला
या काय हात म्हणतात का मेलेला हसायचंय ना मान व्यवस्था हसायचं हसायचा आनंदच तो आहे. जरी मरण आलं हा महाशय जगत आम्ही हसत हसत मरावं आणि जगाने रडत रडत आम्हाला निरोप. काही माणसं जगतानाही रडतातच, मरतानाही रडतातच. मरताना त्याचे चेहरे पाहिलं जाऊ, शरीर झालंय नात्यातलंय म्हणून पाहिलं जाऊ. आपण त्यांना विचारू कसं काय, एकाने विचारलं म्हणजे हे काम रडत पाहिजे. म्हटलं मी मेलो नाही म्हणून जमेल तेव्हा जमेल ते तुझे मन मोकळे हसून घ्या. कविता आहे का कविता? रडण्याच्या बाबतीत त्यांनी तेच सांगितलंय. जमेल तेव्हा जमेल ते तुझे मन मोकळे रडून घ्यावे. न जाणो उद्या कदाचित अश्रूंवरती बंधन यावे. कल्पना करा, समजा एखादा गृहस्थ 50च्या पुढचा कधीच वाट्याला येऊ नये लोक. स्त्रिया तुम्ही लाख म्हणत असाल की आम्ही पतीच्या खांद्यावर सौभाग्य होते, पण तुम्हाला काय कळेल? तुम्ही मेल्यानंतर तुमचा आत्मा पाहिल की तुमचा जो पती आहे त्याचं तुमच्यावर किती प्रेम होतं. त्याच्या खुबी तुम्हालाच माहिती असतात. जेवताना पोळी कशी लागते, भाजी कशी लागते, सगळं मनाप्रमाणे वागून सुद्धा या माणसाचा कल कसा सांभाळायचा. माहेरचा जर फोन आला, हा परवानगी देणार नाही, याला हसत हसत नाही ना गडे म्हणावं लागतं, तेव्हा कुठे परवानगी देतो. त्याचे सगळे पैलू तुम्हाला माहित आहे. तुम्हीच जर नसल्या. माझा एक मित्र आहे, एवढं पत्नीवर प्रेम होतं, पहिल्याच जन्मावर सेवा सांगितलं. एवढा विनोदी, मला कीर्तनाचे विनोद बोलवायचा, पण हट्टी होता. मलाच त्याच्या घरी भेटायला द्यावं लागलं. मग शेतात जायचं. शेतात गेले की आंब्याच्या झाडाखाली बसणे, ती वहिनी वाढायची, असत असत गप्पा मारायच्या, जेवायचं. काय झालं? ती वहिनी मेली. इतका शांत झाला, कुणाशीच बोलल्या ना. मुलांना चिंता पडली. हो, मुलांनी एकदा मला बोलवलं, म्हणे काका ही एक शब्दही बोलत नाहीत कोणाशी. आम्हाला भीती वाटते की काही चुकलं का काय हो आमचं. आई नंतर आम्ही तर सगळं सुनं चांगले वागतायत, मुलं चांगले वागतायत. गेलो शेतामध्ये त्याच्याकडे, म्हटलं का रे मुलं चांगले आहेत, सुना चांगले आहेत त्या पोरी, आणि काय गावाला करतो असं का बोलत नाही तू? तो नुसता पाहायचा. अरे म्हटलं तुला ऐकू येतं का मी काय बोलतोय? त्या पोरी रडतायत की आमचं काही चुकलं का? पोरगा रडतोय. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. वहिनीची आठवण येते का? हे बोलल्याबरोबर एखादं ढोर ओरडणार नाही एवढ्या जोरात रडायला. सांगायचं म्हणे पहा, अरे इतकी गोड बाई होती, पण या संसाराच्या शिस्तीमुळे घरातलं वळण लागावं यासाठी मी कडकच बोलत गेलो. सूर्यास्त झालं रे तिच्या जीवनाचं, पण मला नाही कळले ती बाई. इतकी आठवण येते म्हणे तिची. दिन तैसी रजनी झाली गे माये, अवस्था लावून गेला जुनी काय. अडू धीरे 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 लांब कोणीतरी बासरी वाजवत आहे असं वाटतं. पुढे पहा, ज्या आंब्याखाली आपण बसलोय, या आंब्याच्या कैऱ्या 5-5 हजार यायच्या दरवर्षी. तुझी वहिनी आंब्याचा रस करायची, लोणचं करायची, गोरगरिबांच्या घरात लोणचं नसायचं, स्वतःहून भांड भरून द्यायला जायचे. सोयऱ्यांना मुरब्बा करून पाठवायचे, तुझ्यासाठी तर खास. पण हे झाड पाहिलं तर तू ती गेली त्या दिवसापासून मोहरलंच नाही. याला कळणार म्हणे आपली मालकीन गेली, पण मला भाडव्याला नाही कळणार. सगळ्या बांधवांना नम्र विनंती, 50च्या पुढे वय गेलं असेल ना, पत्नी मैत्रीण असते, सांभाळा.
जगातली सगळी नाती शून्य. काय करता शिस्त? हे जे सांगतोय ना, सकाळी सकाळी उठा, 5 वाजता अमक झालंच पाहिजे, 5:15ला 7:30 झाली पाहिजे, तुळशी जवळ दिवा लागला पाहिजे. लोकांच्या मजुऱ्या करत करत आम्ही कीर्तन शिकलो. खांद्याला खांदा लावून पत्नी लोकांच्या शेतात कामाला जायची आणि त्यात आमची शिस्त. कुठपर्यंत आणावं मला इकडे अक्कल होती. माझ्या मोठ्या मुलीने स्वामी जनरस पहाड ती आली, तिने मला सांगितलं, पप्पा ही शिस्त किती दिवस चालायची तुमची? गरिबीमध्ये सहकार्य केलं, मजुरांपेक्षाही होत नव्हतं तरी मजुरासारखी वागली. आता दिवस चांगले आले, मुलगा नोकरीला आहे, सुनबाई घरात आहे. काय करतो 5 वाजता उठून? पप्पा झोपू दे ना तिला थोडं. 4 वाजता उठून लोकांच्या बांधावर जायची. तुम्हाला नाही माहिती का, हे सगळं गीता, भागवत, रामायण मौन झालो मी. तू बोल. तिच्या म्हणायचे, बेटा तू बोलू नको, तिला बोलू दे. मुलगी काही दिवसांनी आपले गुरु असते. आई बापाचं जर चुकत असेल तर सांगायचा अधिकार आहे त्यांना. मागणे ते एक एवढंच आहे, प्रत्येकाला एक मुलगी जेव्हा पांडुरंगा हक्काचा गुरु तरी असेल घरातला, आईची बाजू घेऊन बोलणारी तरी असेल घरात. बाप किती बागासारखं असू द्या, पोरी बोलतात, बाप्पा तुमचं चुकतंय. नाही बोलणार आजपासून. मी ठेवले शस्त्र खाली. मित्राचा शब्द ऐकला होता की आंब्याची मालकीन गेली. त्या दिवसापासून घरात सांगितलं की आजपर्यंत मी ज्या नावाने तुझ्या आईला बोलवायचं बोलवणार. डिक्लेअर करून दिलं, दोघं जावई, दोघं मुली, सून मुलासमोर, की आजपासून ही माझी मालकी नाही. तू सांगावं मी ऐकेल त्याप्रमाणे वागेल. माझं ऐकत ऐकत 60 वर्ष जगली ना, आता मी तुझं ऐकेल. जेवढे प्रिय मित्र माझं प्रमुख काम आहे समाज प्रबोधन. पण कधी कधी आध्यात्मिक जबाबदाऱ्या टाकल्या जातात, नाईलाजाने मला बोलावं लागतं. यातलं मला काय कळतं अध्यात्मातलं? सगळ्यांकडे एकच मागणं आहे, ज्येष्ठ मंडळींकडे एकच मागणं आहे, 60 नंतर हट्ट धरू नका. रडायचं असेल तर तारुण्यात रडा. 60 नंतरच्या आठवड्यांना मोल राहत नाही. मी बोललो होतो ना, जमेल तेव्हा जमेल तितके मन मोकळे रडून घ्या. जर आपली पत्नी वारली आणि कधी कधी आपण जर एकटं रडायला लागलो तर कधी कधी गैरसमज होतात त्या रडण्याचे. सुद्धा शेजाऱ्यांना सांगतात, काय कमी पडतोय कुत्र्याला, एवढी सेवा करतोय आणि रडतो. म्हणजे रडण्यावर सुद्धा बंधन येईल, हसण्यावर बंधन येईल. आज जहनतील खुलास, कुठे जायचं असेल जा, जमेल तेव्हा मन मोकळे मनासारखे फिरून घ्यावे.
उद्या कदाचित प्रस्थान यावे. काय सांगतोय, उद्या आमची दिंडी निघेल, लोक आम्हाला घेऊन जातील, सगळे रुबाबात चालतील आणि आम्ही खांद्यावर झोपलेलं. सगळ्यांना एकच नम्र निवेदन आहे, म्हातारे आहेत ना, हट्ट सोडून द्या, विचारल्याशिवाय बोलू नका, हेच तुमच्याकडे मागणं. स्वभाव लवकरात लवकर सोडा. माझ्यासारखा क्रोधी माणूस नव्हता. माझ्या मुलाचं लग्न जमवायच्या वेळेस मी कीर्तन चांगले करायचो, लोक युट्यूबवर मला पाहायचे, पण चर्चा एकच चालायच्या, कडक काही शिस्तप्रिय असं नाही म्हणत लोक, बोलता गिरडजी म्हणजे मी कुऱ्हाडली फिरच काय. आता ज्यावेळेस मुलाचं लग्न जमलं, व्यायमानं विचारायच्या, मुलीचं ठरलं म्हणून कुठे तरी म्हणे वाडेकर महाराजांच्या घरी. अरे बिरड जण जो तो शब्द तोच कानावर जायचा त्यांचा, किंवा कीर्तन तर खूप सुपर आहे, आणि जो तो म्हणतो भाई म्हणजे एकदम गरीब आहे, मुलगा म्हणजे इतका गरीब आहे, म्हणजे जिथे बस तिथे बस, याला गरीब म्हणतात, जिथे बस तिथे बस कोणाला म्हणतात, बैल आहे म्हणा ना, आणि शिस्त लावली तर मग महाराज निराळ आहे. त्या नवरी मुलीच्या कानावर गेलं, सासरा खूपच खराब आहे, बाहेर तरी सासवांची आवाज जाते, इथे तर माझीच पाठी लावून. लग्न झालं, ती नवरी मुलगी तर घाबरायची, तिची आई दुपटीने रडायची, मला वाटलं बिदाईसाठी रडत आहे, ती माझ्या नावाने रडत त्या खूपच म्हणजे आलेली पोरगी नांदायला. पण मंडपातून निघताना व्याईबा बोलल्याची, महाराजचे लेकरू तर एवढं तेवढं चुकलं, समजून घ्यायचं. म्हटलं हो, माझ्याही 2 मुली आहेत, माझ्या पळून गेले, माझ्या बाबतीत तुम्हाला जे कोणी सांगितलं असेल ते जाऊ द्या, उद्यापासून ही पोरगी जे सांगेल ते सत्य समजा. ही म्हणेल ती पूर्व दिशा आहे, ही आजपासून नात्याने माझी सून आहे, माझी मुलगी आहे, हे सांगेल ना. हिला फक्त सांगा, तुमच्यावर जेवढा हक्क करत असेल ना, तेवढा हक्क आणि हट्ट माझ्यावर करावा, मी हिचे लाड करू. पण मला एक सांगा,